दरम्यान साहित्यिक राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। आत्मचरित्र श्रेणीमध्ये काळ्या निळ्या रेषा पुस्तकाची निवड करण्यात आली। येत्या 31 मार्चला दिल्लीमध्ये पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत या ठिकाणी साहित्यिक राजू बाविस्कर आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, हे आपलं पहिलंच पुस्तक या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लिहिलं होतं आणि त्याला आज पुरस्कार मिळतो आहे। एक कला शिक्षक, एक चित्रकार तुम्ही होता आणि साहित्य क्षेत्राकडे वाटचाल केली होती आणि पहिल्याच पुस्तकाला एवढा मोठा बहुमान मिळतो आहे। काय आनंद वाटतोय? आनंद याचा की आपण साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजे पहिलं पुस्तक आहे मुळात हे। अर्थात याचा आता मी काही पुस्तक वगैरे लिहिली नाहीत किंवा पहिलं पुस्तक आणि त्या पहिल्या पुस्तकाला बहुमान मिळावा हे आनंदाची गोष्ट आहे। पण मी असं म्हणेल की कदाचित वरती ज्या ठिकाणी साहित्य अकादमीमध्ये जे परीक्षक आहेत त्यांनी पण योग्यता बघितली आणि ते त्या पुस्तकाला सन्मान मिळाला, त्यांचे मी आभार मानतो। खरं तर पुरस्कार कोणाला समर्पित करणार? मला वाटतं की मी त्या पुस्तकातच समर्पित केलेले आहे आणि माझे आई वडील जे दारिद्र्यामध्ये होते खरं तर त्यांनी कष्ट केलेत खूप आमच्यासाठी आणि आमचे मोठे भाऊ बहिणी आहेत की त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि नंतर मग पत्नीने की तिने सांभाळलंय सगळं कुटुंब नंतर। नक्कीच या ठिकाणी राजू बाविस्कर सर यांनी सांगितलेला आहे, जो पुरस्कार या ठिकाणी मला मिळालेला आहे त्या पुस्तकातील पात्र असो, परिवारातील सदस्य असो, यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो। खानदेशाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा या ठिकाणी रोवला गेला आहे। साहित्य अकादमीने राजू बाविस्कर सर यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।